नमस्कार, आगरी किचन स्टोरीजमध्ये मी साधना पाटील आपले मनापासून स्वागत करते। आज माझ्या डाळ मुंडी बनवतात, बघूया। डाळ मुंडीसाठी मुंडी, डाळ, कांदा, धने पावडर, मीठ, नारळ पेस्ट, गरम मसाला, हल्दी, आगरी मसाला, जिरा, आला लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर। थोडासा आपला अख्खा मसाला घेतलेला आहे, तो आता आपण टाकूया। कांदा घालूया, आता कांदा आपला व्यवस्थित तळून झालेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालूया। लाईट चेचलेला लसूण घालूया, त्याच्याने स्वाद वाढतो। आता आपण त्याच्यामध्ये हल्दी, थोडंसं जिरं घालून घेऊ, एक चमचा गरम मसाला आणि 2 चमचे आगरी मसाला। अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट, त्याच्याबरोबर हळदी, आपला आगरी मसाला, थोडा गरम मसाला टाकून आता आपण त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित तळून घेऊया आणि त्याच्यात मुंडी घालूया। मुंडीला पहिले 1 तासा अगोदर व्यवस्थित धुवून हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे, तर आपण त्याच्यात घालूया। त्याला वाफ येण्यासाठी पाणी ठेवूया। मिनिटासाठी आपण म्हणजे चांगली वाफून घेतलेली आहे, चांगलं त्याला तेल सुटलेलं आहे, त्यात थोडंसं पाणी घालूया। पन्नास टक्के मुंडी शिजलेली आहे, त्याच्यानंतर डाळ घालायची आणि आता रस्सा पण मालूम आहे। त्याच्यामध्ये डाळ घातल्यानंतर डाळीमध्ये सुद्धा रश्याचा फ्लेवर येईल, पाणी टाकायच्या अगोदर। थोडंसं मीठ घालूया, आधी मीठ मुंडीला लावलं होतं, तरी पण आता डाळ घातल्यानंतर थोडंसं मीठ घालूया। आता झाकण देऊया, नंतर गरम पाणी त्याच्यात घालूया। आता आपण चेक करूया, अरे वा, छान अशी उकळी आलेली आहे। आपण त्याला एक घाटा मारू। ओके, आता याच्यामध्ये तेलामध्ये डाळ व्यवस्थित परतली आहे, त्यामध्ये गरम पाणी घालू। पुन्हा त्याला आपण झाकण देऊन अजून 10 मिनिटं उकळी काढूया। आता बघूया आपण, हो मस्त, एकदम आपली डाळ मुंडी आता व्यवस्थित शिजलेली आहे, म्हणजे 90% झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये आपलं नारळाचं वाटण घालूया, तिला आणखी फ्लेवर वाढेल। आणखी एक उकळी काढून घेऊया, अजून 10 मिनिटे आपण शिजवून घेऊया। मस्त अशी झालेली आहे। आता आपण त्याच्यावर कोथिंबीर घालूया आणि तिला उतरून घेऊया। अशी बघा आपली मुंडी रेडी झालेली आहे। आता आपण काढून घेऊया।
अशा मस्त रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.